सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समितीच्या जागांसाठी निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीत जर पाहिलं असेल तर एकूण 150 जागांपैकी 25 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहेत। आता 125 जागांसाठी जी आहे ते मतदान होताना आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच शांततेत मतदान जे आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। 810 मतदान केंद्रांवर मतदान जे आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळते। एकूण 5,61,105 मतदार जे आहेत ते मतदानाचा हक्क जो आहे तो बजावताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती विरुद्ध ठाकरे सेना अशी लढत जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। कारण इतर काँग्रेस जो पक्ष आहे त्यांचे उमेदवार कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही। प्रामुख्याने महायुतीने विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीत प्रचारात आघाडी घेतलेली पाहायला मिळते। मात्र विकासाचा मुद्दा गाजत असताना मंत्री नितेश राणेंनी असं म्हटलं होतं की आपल्या हक्काच्या जे उमेदवार निवडून येतील त्यांनाच निधी देणार आहे। मशाल चिन्हावर निवडून येणाऱ्या उमेदवारांना आपण कुठेही निधी देणार नाही असं म्हटलं होतं। त्यामुळे तो एक मुद्दा जो होतो तो या निवडणुकीत गाजलेला पाहायला मिळतोय। मात्र इतर जर पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती विरुद्ध थेट ठाकरे सेना अशीच लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली। एकंदरीत जर पाहिलं असेल तर सकाळी 7:30 वाजल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांततेत मतदानाला सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि सकाळपासूनच मतदारांचा उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन महबूब शेखसह सदाशिव लाड, कणकवली, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।